मुंबई नाका पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची कारवाई। मांस विक्रीकरिता गोवंशाची कत्तल करणारे 2 इसम ताब्यात, 1 गोवंशाचा जीव वाचविण्यात पोलिसांना यश। पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार गणेश बोरनारे यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की 1 इसमाने गोवंश जातीचे जनावरे कत्तल करण्याकरिता रामराव पाटील सोसायटी पखाल रोड नाशिक येथे आणलेले आहे। अशी बातमी मिळताच पोलीस पथक पंचासह रामराव पाटील सोसायटी येथे जाऊन थांबले असता सदर ठिकाणी एक जिवंत साधारण 1.5 वर्ष वयाचे गोवंश जातीचे जनावर दिसून आले। त्यानंतर सदर ठिकाणी पाहणी केली असता फ्लॅट नंबर 2 रामराव पाटील सोसा पखालखेड नाशिक येथे 2 इसम एका गोवंश जातीच्या जनावराची कत्तल करीत असल्याचे पोलीस पथकाला दिसल्याने पोलीस पथकाने सदर 2 इसमांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव अल्ताफ कमाल कुरेशी वय 29 वर्ष, अल्तमश अल्ताफ कुरेशी वय 18 वर्ष असे सांगितले। त्याच सदरचे गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल का केली असे विचारले असता त्याने सदर गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करून मांस विक्री करावयाचे असल्याने कत्तल केलेबाबत सांगितले। सदर इसमाच्या ताब्यातून एकूण 22,000 रुपये किमतीचे 2 गोवंश जातीचे गुर्रे, 1 जिवंत व 1 मयत अवस्थेत मिळून आल्याने सदर मुद्देमाल व आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर जिवंत गोऱ्हा यास देखभालीकरिता गोशाळा येथे ठेवण्यात आलेले आहे। सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देविदास गाढवे करीत आहेत। सदर ठिकाणी 1 गोवंश यांचा जीव वाचवण्यात पोलिसांना यश आल्याने परिसरातील नागरिकांनी सदर कारवाईबाबत समाधान व्यक्त केले आहे। सदरची कामगिरी मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री श्रीनिवास देशमुख सो, पोलीस निरीक्षक पंडित पवार सो तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे श्री सुधीर पाटील सो यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा शेख, पोलीस उपनिरीक्षक अफरोज शेख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देविदास गाढवे, पोलीस अंमलदार दीपक जगदाळे, पोलीस अंमलदार गणेश बोरनारे, पोलीस अंमलदार आकाश सोनवणे, पोलीस अंमलदार विशाल पाठक, पोलीस अंमलदार समीर शेख, पोलीस अंमलदार नवनाथ उगले, राजेंद्र नाकोडे, अमित तिडके, योगेश अपसुंदे, पोलीस अंमलदार श्रीकांत करपे, पोलीस अंमलदार जुबेर सय्यद, महाराष्ट्र पोलीस शिपाई दीपाली देशमुख यांनी केली आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।